तुला रोडगावानी तुला भवानी आई रोडगावानी तुला भला भवानी आई रोडगावानी तुला भला भवानी आई रोडगावानी तुला अगं बरं झालं बाई तूच भेटलीस ते. अहो माझ्या मनातील व्यथा माझ्या प्रपंचाच्या कथा कुणाला तरी सांगायच्याच होत्या. आता हीच भेटले तर हिलाच सांगते. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. सासरे बुवा कशाला गावाला गेले? आता काय करणार? अहो या वयात घरात बसून चांगलं रामनाम घ्यायचं सोडून गेले ते गावाला. कशाला तर म्हणे गावच्या भानगडी सोडायला. आता त्या भानगडी कसल्या हो? जमीन जुमल्यांच्या दुसरं काय? भाऊ बंदींच्या कोर्ट कचेरीचे मॅटर सगळे आणि हे म्हणे सोडवायला गेले. अहो त्यात आमच्या सासऱ्यांचा स्वभाव एकदम रागिष्ट आणि अशा रागिष्ट स्वभावाने का कोणी भानगडी सोडवे? आगीत तेल ओतल्याप्रमाणे आणखीन भानगडी वाढवून येते पण कमी मात्र करणार नाही. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. तिकडाचा खप्प भेटायला, अहो तिकडाचा खप्प भेटायला भवानी आई रोडगावानी तुला. मला भवानी आई रोडगावानी तुला. मला भवानी आई रोडगावानी सासू माझा जास्त करते, सासू माझा जास्त करते. तुझी सासू पण जास्त करते मला तर माझीच सासू फक्त जास्त करते. तुमच्या सासूबाई यायच्या आहेत ना अजून? अगं तुझी काय आणि माझी काय? इथे बसलेल्या सगळ्यांना विचार कोणाची सासू जास्ती करणारच. अहो सासू म्हणजे काय शेवटी? सारख्या सूचना. आमच्या सासूबाईंचं पण सारखं आपलं असंच असतं. अहो म्हणायचं फक्त सून म्हणून नाही हो, मुलगी म्हणून आणले घरात. आता सगळा संसार तिच्या ताब्यात देणार आणि मी आपली राम घ्यायला मोकळी होणार. अहो पण मला सांगा संसाराचा मोह कोणाला तरी सुटला आहे का? आमच्या सासूबाईंचं तर सारखी कटकट चालू असते. हे असंच कशाला केलं? ते तसंच व्हायला पाहिजे होतं. अगं ते तसं कशाला केलं? ते असंच व्हायला पाहिजे होतं. अगं आमच्या वेळेला ना आम्ही स्वयंपाक घरापासून अगदी अंगणापर्यंत शेणाने सारवायचो. आता बरे लाद्या बसल्यात म्हणून पाणी तर किती लांबून आणायचो. अहो डोक्यावरून 4-4 घंटे केसती ओलांबून आणायचो. चालत चालत यायचं आणि एवढे डोक्यावरती पाण्याने भरलेले हंडे असायचे. तुम्हाला किती बरं आहे, नळ आलाय अगदी दारातच, अगदी हवं तेवढं पाणी भरा. किती नाश होतो पाण्याचा माहितीये का? अहो सारखी अगदी सासू माझा जात करते, सासू माझा जात करते. लवकर निघाला आग लवकर निघाला भवानी आई रोडगावानी भवानी आई रोडगावानी नंदेच कारटा नंदेच कारटा तीर तीर करता, नंदेच कारटा तीर तीर करता. तरी नणंद कशा तुला राशीला येऊन बसले? अगं काय करणार? अहो गावातच सासरे माझ्या नंदेचं, त्यामुळे सारखी आपली माहेरी येत असते आणि त्या खूप श्रीमंत, त्यामुळे गर्वाला नुसती फुगलेलीच असते. आणि त्यात ते तिचं ताड.
अहो आजी आजोबांचे फालतू लाट आणि हातात हवा तेवढा पैसा असल्यावर व्हायचा तोच परिणाम झालाय. काय ते गुटखा काय खात, काय त्या फुकण्या काय फुकत. मित्रांच्या पार्टीत जाऊन दारू सुद्धा ढोसत. लंडेच प्रकार दादला माझा अहो दादला माझा गावी गेला, दादला माझा गावी गेला. गावाला गेला तरी सारे जण काय करते वाटतं तुला. अगं नवरा काय आणि काय काय इथून तिथून सगळी माणसं अगदी सारखीच एकाच माळेचे मणी म्हणाला. अहो ऑफिसच्या कामानिमित्त 4 दिवस परगावी गेलेत ना तेच बरे. मी तर म्हणते ऑफिसचं काम असं महिनोन महिने लागू दे आणि त्यांना तिकडेच राहू दे. अहो दादला माझा गावी गेला, दादला माझा गावी गेला. इकडंच राहू दे अहो तिकडंच राहू दे एका जनार्दनी जाऊ दे, एका जनार्दनी जाऊ दे. एकटीच राहू दे मला, अहो एकटीच राहू दे मला भवानी एवढा वाईन तुला. मला भवानी एवढा वाईन तुला. मला भवानी एवढा वाईन तुला. सगळ्यांना सगळीकडे पाठवून दिलं, आता एकटी राहून करणार आहेस तरी काय. अगं मैत्रिणी, या भारुडातला हा झाला फक्त मजेचा भाग. ही होती फक्त उदाहरणं आपल्यातल्या षड विकारांची, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर यांची. अहो मला सगळी हवेत, कुणी नको असं नाही. जी माझी माणसं आहेत ती मला हवीतच, पण मला नको आहेत ते हे विकार. हे विकार जर आपल्या अंगामध्ये असतील ना तर आपल्याला सुख मिळण्याच्या ऐवजी आपण दुःखातच लोटले जाऊ. अहो सुखाच्या मागे धावता धावता दुःखच पदरात पडेल. या भवसागराच्या पैल तीरावरती सुखरूपपणे पोचण्याऐवजी मध्येच कुठेतरी गटांगळ्या खात बसू. अहो प्रकाशाचा अध्यात्माचा मार्ग समोर दिसत असताना सुद्धा अंधारातच तासपडत बसू. म्हणूनच आज या सत्यनारायणाजवळ, आज या भवानी मातेजवळ, या बजरंग बलीजवळ मी मागणं मागते. अहो पण मी एकटीच कशाला, आपण सगळ्यांनी मिळून मागणं मागूया की आमच्यातले हे षड विकार काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर यांचा नाश कर, यांचा नाश करून टाक आणि आमचं मन एकाग्र कर, एकचित्त कर, जे तुझ्याच नामामध्ये तल्लीन होऊन जाईल. आणि या प्रपंचामध्ये सुद्धा आम्हाला परमार्थाची आवड निर्माण होईल, जेणेकरून आमचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होईल. बोला ज्ञानेश्वर माऊ. ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर